नमस्कार मित्रांनो, 11 मार्च 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. शासकीय दस्तावेजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तावेज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तावेजांमध्ये बंधनकारक करण्यात मान्यता. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसारच त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार. स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तावेजांमध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आता नावाच्या पुढे आईचे नाव हे बंधनकारक करण्यात आलेले आहे.